चला, जय हिंद मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोडिंग डिकोडिंगचा पहिला पार्ट बघितला, त्याच्या बेसिक संकल्पना बघितल्या, काही प्रश्न बघितले. आज त्याच्या पुढचे काही प्रश्न बघणार आहोत. तर या प्रश्नांमध्ये खूप सारे प्रकार मी आज कव्हर केले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण व्हिडिओ जर तुम्ही लाईक केलं तर हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचत असतो आणि मग आपलेच जे बांधव असतात, जे टेटची तयारी करत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनाच त्याची मदत होईल. ठीक आहे. तर आतापर्यंत जर तुम्ही एकही व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेट परीक्षेसंबंधीची जी प्लेलिस्ट सध्या आपण बनवत आहोत ती दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ क्रमाने दिलेला आहे, त्या क्रमाने बघून तुम्ही पुढे चालू शकता. परीक्षेसाठी अजून वेळ आहे, तर वेळेवर काही होत नाही म्हणून थोडं थोडं केलेलं बरं. ठीक आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 10, मागे 9 झालेले आहे, त्याचे पुढचे प्रश्न आज आपण इथून सॉल्व करणार आहोत, बघणार आहोत. तर एका निश्चित सांकेतिक भाषेत फिजिक्स या शब्दाला CHIPSSY असं लिहितात. चिप्सी काहीतरी असं आहे तो शब्द. तर त्याच भाषेत हिस्ट्री शब्द कसं लिहिला जाणार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लिहून घ्यायचं आपण. PHYSICS आणि त्याला लिहिलंय कसं त्यांनी, तर CHIPSSY. आता आपल्याला काढायचं काय, तर आपल्याला हिस्ट्री कसं लिहितात ते काढायचं आहे. HISTORY. मला सांगा, आपण मागचे जे प्रश्न बघितले होते त्याच्यात आपण काय केलं होतं, आपण प्रत्येक अल्फाबेटला त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती द्यायचो आणि मग त्याचा संबंध खालच्या दिलेल्या कोडमध्ये बघायचो आणि मग आपल्याला जो उत्तर काढायचं आहे तिथं ते आपण तो लॉजिक लावायचो. आता इथं बघा, तुम्ही प्लेस व्हॅल्यूचं लॉजिक लागताना दिसतोय का तुम्हाला? तो तर दिसतोय, म्हणजे आपण सर्वप्रथम तर तिथंच वेळ वाया घालवणार. पण बघा, एक गोष्ट अजून आपल्याला लक्षात येते की बघा, इथं P आहे, इथं पण P आहे, इथं H आहे, इथं H आहे, इथं Y आहे, इथं Y आहे, S आहे, S आहे, I आहे, I आहे, C आहे, C आहे, S आहे, S आहे. म्हणजे फिजिक्स या शब्दामध्ये, या वर्डमध्ये जेवढे लेटर्स आहेत, जेवढे अल्फाबेट्स आहेत, ते सर्व अल्फाबेट्स त्याच्या कोडमध्ये पण आहेत. म्हणजे कुठेतरी एक काहीतरी आपल्याला इथं नवीन तर्क लागताना दिसतोय. मग बघा, आपण जर C ची प्लेस व्हॅल्यू बघितली तर C आहे 3, H ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, तर तुम्हाला ABCDEFGH 8. म्हणजे तुम्ही दिसतंय का, इथं क्रमाने दिलेलं आहे संख्या 3, 8. म्हणजे C नंतर H आहे, मग I, मग P, मग S, मग S, मग Y. कळते तुम्हाला? म्हणजे सिक्वेन्सने इथं लेटर्स लावलेले, राईट. मग याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये जर सिक्वेन्स आपण लावला तर पहिलं अल्फाबेट काय येईल आपलं? पहिलं अल्फाबेट येईल आपलं H. ऑब्व्हियसली सर्वात पहिला अल्फाबेट ABCD मधून, सॉरी A to Z मध्ये H हाच अल्फाबेट आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू 8 आहे. त्याच्यानंतर I आहे. ठीक आहे. दुसरा I आहे. त्याच्यानंतर तिसरा काय, तिसरा O आहे, मग R आहे. ठीक आहे. मग S आहे, मग T आहे, मग Y आहे. अशा प्रकारचं आपलं चढत्या क्रमाने प्लेस व्हॅल्यूज आहे. मग आपलं पर्यायामध्ये HIORTSY, इथं STY. ठीक आहे. HIORSTY, पर्याय क्रमांक D हे आपलं उत्तर इथं असणार. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला याचं, म्हणजे याचा लॉजिक काय लागतो की चढत्या क्रमाने लेटर्स घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. अशा प्रकारे हा पहिला आपला लॉजिक इथं क्लिअर झाला. लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, व्हिडिओ जेव्हा बघता ना तुम्ही, तर व्हिडिओ लाईक करत चला आणि कमेंट करत चला. फक्त बघून नका जाऊ, कमेंट पण करत चला. व्हिडिओ आवडला, नाही आवडला, समजलं, नाही समजलं, काही इम्प्रूव्हमेंट करायची ती सांगत चला, प्रश्न सोडवत चला, उत्तर सांगत चला. ठीक आहे. माझ्याकडे वेळ असला तर मी कमेंट निश्चितच देतच असतो आणि मॅक्झिमम सर्वच कमेंट्सला मी उत्तर देतच असतो. एकही कमेंट मी जाऊ देत नाही. आता पुढचा प्रश्न आहे बघा, थँक्स शब्द दिलाय,
SKNKS आणि त्याला काय कोड दिला आहे तर SKNTHA, राईट. आणि आपल्याला काढायचं काय तर आपल्याला काढायचं आहे स्टुपिड, STUPID या शब्दाचा कोड आपल्याला तिथं काढायचा आहे. आता बघा तुम्हाला इथं एक मेजर साइन काय दिसतंय बघा, इथं THA आहे, इथं पण THA आहे. म्हणजे हा तुकडा पहिल्या 3 लेटरचा तुकडा जसा तसा इथं आणून ठेवलाय, राईट. मग आपले पहिले 3 लेटर काय आहे तर STU. मग आपण नाही का हा तुकडा इथं आणून ठेवायचा, इथं जर आपण आणून ठेवला तर आपलं काय येईल STU. आपलं चौथं, 5वं आणि 6वं पद काय येईल STU. मग बघा ना इथं STU कोणत्या पदामध्ये आहे तर इथं आहे STU. इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही. जर बाय ऑप्शन जर आपल्याला जायचं असेल तर आपण या ट्रिकने जाऊ शकतो, आपल्याला बाकी काही चेक करायची गरज नाहीये. पण आज आपण बाय ऑप्शनने तर गेलोय, पण पुढचं लॉजिक पण आपण बघून घेऊ की पुढचं लॉजिक काय. मग पुढचं लॉजिक काय तर बघा इथं NKS, मग इथं काय SKN. म्हणजे इथला हा तुकडा, ठीक आहे, हा तुकडा त्यांनी रिव्हर्स पॅटर्न करून इथं आणून ठेवलाय. म्हणजे S पहिले, त्याच्यानंतर K, त्याच्यानंतर N, ठीक आहे. मग आपण पण काय करूया, हा तुकडा रिव्हर्स पॅटर्न मध्ये करून आणूया. मग रिव्हर्स पॅटर्न जर आपण केलं तर इथं शेवटचं लेटर आहे D, म्हणजे D इथं येईल. मधलं लेटर आहे I, म्हणजे I इथं येईल. आणि पहिलं लेटर आहे P, म्हणजे P इथं येईल. म्हणजे DIPSTU, DIPSTU. कळालं. अशा प्रकारचं लॉजिक तुमचं असलं पाहिजे, तेव्हाच परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्न कमी वेळेमध्ये टॅकल करून पुढे जाऊ शकता. समजतंय, कळतंय? चला कमेंट करा. पुढचा प्रश्न, एका निश्चित सांकेतिक भाषेत हँडला ZSWM असं लिहितात, तर त्याच भाषेत सिल्क SILK शब्द कसं लिहिला जाणार. ती साबली पद्धत करून घेऊया. HAND, त्याला कसं लिहिलं तर ZSWM. आणि आपल्याला काढायचं काय तर आपल्याला काढायचं आहे सिल्क SILK. आता काय करूया, आता आपण थोडं लक्ष देऊया, ठीक आहे, या लेटर्सकडे थोडं लक्ष देऊया. बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अपोजिट लेटर्सची एक ट्रिक शिकवली होती. काय शिकवली होती? अपोजिट लेटर्सची एक ट्रिक. ती गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, दूधवाल्याची, माहिती आहे ना. मग तो लॉजिक इथं लागू होतो. आता तुम्ही म्हणाल सर कसं, बघा एचं अपोजिट Z आहे, Hचं अपोजिट S आहे, Nचं अपोजिट M आहे, Dचं अपोजिट W आहे. माहिती आहे तुम्हाला. AZ आज, BY बाय, CX 6, DW दूधवाला. मग इथं अपोजिट लेटर्सचं पॅटर्न लागू होतो. मग असं होईल ना की Hचं अपोजिट इथं येईल, Iचं अपोजिट इथं येईल, Lचं अपोजिट इथं येईल, Kचं अपोजिट इथं येईल. मग Hचं अपोजिट काय आहे तर Hचं अपोजिट आहे H, हायस्कूल, राईट. आठवते तुम्हाला हायस्कूल HS. आयचं अपोजिट काय तर R, IR, इंडियन रेल्वे. आठवते तुम्हाला हा शब्द, इंडियन रेल्वे, IR. मग Lचं अपोजिट काय तर O, लो, मैंने अब सब छोड़ दिया. तो म्हणतो ना शेवटी काळ्या पाण्याची जेव्हा त्या दूधवाल्याला शिक्षा होते तर तो जेव्हा बाहेर येतो जेलमधून तर तो काय म्हणतो, लो मैंने अब सब छोड़ दिया. आणि केचं काय आपलं, केचं काय तर केचं आहे P, काला पाणी. केसे काला, पिसे पाणी, काला पाणी. मग RHPO कुठे आहे तर RHPO पर्याय क्रमांक A मध्ये आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक A इज माय करेक्ट आन्सर. ठीक आहे, कळतंय, समजतंय, आवडतंय, लाईक करा. पुढे चला. पुढचा प्रश्न क्रमांक 13. डायमंड शब्द दिलाय, ठीक आहे. डायमंड शब्द आपल्याला दिलाय तर आपण लिहून घेऊया. DIAMOND. याला कसं लिहिलंय तर याला लिहिलंय VQYM
KLV आणि आपल्याला काढायचं कोणतं आहे तर आपल्याला FEMALE फिमेल या शब्दाचा कोड इथं आपल्याला काढायचा आहे. मग आता काय करावं लागेल आपल्याला तर काय लॉजिक लागताना दिसतंय तुम्हाला. चला 2 मिनिटं 10-15 सेकंदाचा वेळ मी इथं जाऊ देतो. तुम्ही लॉजिक लावून बघा काय लॉजिक आहे. मागच्या प्रश्नामध्ये आपण कोणता लॉजिक लावला होता तर तिथं लावला होता आपण अपोजिट लेटरचा लॉजिक होता. मग इथं तो लागताना दिसतोय का तो यस दिसतंय बघा. आता D आणि V काय संबंध माहिती तुम्हाला. D चं ऑपोजिट अल्फाबेट आहे W आणि W आणि V चा संबंध आहे -1 चा. राईट कळतंय. D चं अपोजिट लेटर आहे W आणि W च्या प्लेस व्हॅल्यू मधून जर 1 आपण कमी केलं, 1 अल्फाबेट मागे आलं तर आपल्याला उत्तर मिळतं V. समजलं. त्याचप्रमाणे I चं अपोजिट लेटर आहे I इंडियन रेल्वे आणि R मधून 1 प्लेस मागे आलं तर आपल्याला मिळतो Q. इथं V मिळतो, इथं Q मिळतो. A चं अपोजिट लेटर आहे Z. ठीक आहे. A चं अपोजिट लेटर आहे Z. Z ची प्लेस व्हॅल्यू आहे 26. 26 मधून 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो Y. Y ची प्लेस व्हॅल्यू आहे 25. M चं अपोजिट लेटर आहे N. N मधून जर 1 लेटर मागे आलो तो आपल्याला मिळतो M. MN. समजते. O चं अपोजिट लेटर आहे L. लो. अब मैंने सब छोड़ दिया. त्याच्यामधून जर 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो K. त्याचप्रमाणे N चं अपोजिट लेटर आहे M. मन से सब छोड़ दिया. आठवते का. त्याच्यातून जर 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो L. D चं अपोजिट लेटर आहे W. जसं इथं आपण D चं अपोजिट लेटर W बघितला तसं इथं पण अपोजिट लेटर W आहे आणि W मधून वजा 1 केलं तर आपल्याला मिळतो V. पॅटर्न लक्षात आला. मग आता काय, आता सेकंदाचं काम आहे. पॅटर्न जर आपल्याला लक्षात आलं असेल तर आता सेकंदचं काम आहे. काय करावं लागेल इथं आपल्याला इथं अपोजिट लेटर लिहून घ्यावे लागतील. तर F चं अपोजिट लेटर आहे FU. FU. E चं अपोजिट लेटर आहे IF. IF म्हणजे IF. EV. इथं U आहे आणि इथं V आहे. M चं अपोजिट लेटर आहे N. A चं अपोजिट लेटर Z. L चं अपोजिट लेटर O आणि E चं पुन्हा V. ठीक आहे. इथपर्यंत ओके. राईट. आता U मधून जर आपण 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो T. V मधून आपण 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो U. N मधून जर 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो M. Z मधून जर 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो Y. O मधून जर 1 वजा केलं ठीक आहे तर आपल्याला मिळतो N आणि V मधून आपण 1 वजा केलं तर आपल्याला मिळतो U. मग आपलं उत्तर काय असेल तर आपलं उत्तर असेल सर TUMYNU. कुठे TUMYNU. इथं पर्याय क्रमांक 1 संपलं. मिळालं उत्तर. करतोय लॉजिक. तर आपलं लॉजिक इथं आहे. मी इथं कशाला लिहून देतोय की ज्यांना पण नंतर काही दिवसानंतर जर तुम्हाला ही PDF वाचायची असेल ॲज अ नोट्स म्हणून तर तुम्ही इथून तो लॉजिक समजू शकता. तर इथे लिहून घेतो मी अपोजिट लेटर वजा 1 चं लॉजिक. प्रत्येक प्रश्नाला मी लिहून देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला ते कामाला येईल. राईट. व्हिडिओ आवडत असेल, प्रश्न समजत असतील, माझी शिकवण्याची पद्धत जर समजत असेल तर प्लीज कमेंट करा. तुमचं फीडबॅक मला खूप कामाला येऊ शकतो भविष्यात. म्हणजे काहीतरी इम्प्रूव्हमेंट वगैरे जे पण मला असं वाटतंय की मागच्या व्हिडिओपेक्षा आताचा व्हिडिओ तरी मी बरा करतोय. म्हणजे थोडं आता मी पण शिकतोय ना. दॅट्स वाय. पुढचा प्रश्न आहे बघा FIRE. आता हा नवीन पॅटर्न आहे बघा. इथं तुम्हाला 2 वेगवेगळे शब्द आणि त्यांचे 2 वेगवेगळे कोड दिलेले आहे आणि आपल्याला तिसऱ्याच शब्दाचा कोड आपल्याला इथं काढायचा आहे. मग फायरला त्यांनी कसं लिहिलंय तर त्यांनी लिहिलंय QHOE. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला शब्द. दुसऱ्या शब्दामध्ये त्यांनी काय सांगितलंय की MOVE. या शब्दाला त्यांनी कसं लिहिलंय तर त्यांनी लिहिलंय ZMWE आणि आपल्याला काढायचं काय तर आपल्याला OVER या शब्दाला कसं लिहायचं ते आपल्याला इथं काढायचं आहे. मग आता इथं प्लेस व्हॅल्यूज देत बसायची का नाही. अशा प्रश्नामध्ये प्लेस व्हॅल्यूज देण्यापेक्षा आपण बघायचं की या
दिलेल्या दोन पहिल्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या कोडमध्ये काय साम्य आहे. बघा इथं एफ आहे, ई आहे, ठीक आहे, त्याचा कोड पण ई दिलेला आहे. इथं ई आहे, इथं त्याचा कोड पण ई दिलेला आहे. मग काहीच नाही करायचं, सरळ सरळ आपलं या ईला पण डोळे झाकून ई हा कोड देऊन टाकायचा. बघा इथं पर्यायामध्ये तिसरा लेटर ई कोणत्या पर्यायांमध्ये आहे. तर इथं आहे का, नाही, हा ऑप्शन इथंच कट झाला, याच्याकडे बघायचं बी नाही, बिलकुल बघायचं नाही. इथं आहे का, नाही, इथं पण नाही, म्हणजे हा पण पर्याय आपला बाद झाला, हा पण पर्याय बाद झाला. आपल्याकडे फक्त दोन पर्याय राहिले. मग आता बघा, मग ओव्हर मध्ये ओ आहे, मग यांच्यामध्ये ओ आहे का, हो आहे. बघा इथं ओ आहे, ओला एम दिलंय, मग इथं 100% ओला एमच असणार. मग पहिलं लेटर एम इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे आपलं अजून काही भागणार नाही. मग आपल्याला पुढं पण चेक करावं लागेल. मग इथं व्ही आहे, ठीक आहे. मग बघा व्हीला काय दिलंय, तर व्हीला इथं डब्ल्यू दिलंय, ठीक आहे. व्हीला डब्ल्यू दिलंय म्हणजे डब्ल्यू लिहून घ्या. मग दोन्ही पर्यायामध्ये इथं पण डब्ल्यू आहे, इथं पण डब्ल्यू आहे. आता पण काय आपलं भागणार नाही, चालणार नाही. मग आता बारी ओ आरची. मग आर साठी आपण जर इथं बघू तर आरला आपल्याला दिलंय पर्यायामध्ये ओ, मग आपलं उत्तर इथं ओ येईल. मग आपलं उत्तर राहतं काय, राहतं आपलं उत्तर राहतं MWEO. कुठे MWEO, तर MWEO पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. आपलं उत्तर इथं निघतं. तर बघा हा एक पॅटर्न असतो, हा पण तुमच्या आता लक्षात आला असेल. मजा येत असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. माझी अशी अपेक्षा आहे की जेवढे व्ह्यूज असतील किमान त्याच्या निमपट तरी लाईक्स पाहिजे, पुढचा प्रश्न क्रमांक 16. आज भरपूर प्रश्न आहे आपले, टेन्शन नका घेऊ, खूप प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16 काय दिले आपल्याला शब्द, तर आपल्याला दिलंय बघा पेन, पेनला लिहिलंय NZO. त्याच्यानंतर दिलंय बार्क, बार्कला पर्याय दिलाय आपल्याला, कोड दिलाय CTSL. आणि आपल्याला काढायचं काय, तर आपल्याला काढायचं आहे की प्रँक, आपल्याला PRNK या शब्दाचा कोड काढायचा आहे. मग तीच पद्धत मागची जी होती ना, ठीक आहे, मागची जी होती तीच पद्धत इथं लागू होईल का, मागची जी पद्धत आहे ती इथं लागू होईल का, शब्द सारखे आहेत का, PR P याच्यात आहे, R आहे, ओके राईट, तीच पद्धत आपली इथं लागू होईल. तर बघा इथं P ला N शब्द दिलाय, ठीक आहे, आपण पण N देऊन टाकू. मग आपल्याला R च पाहिजे, मग इथं R ला S शब्द दिलाय, ठीक आहे, आपलं R पर्याय क्रमांक 2, ठीक झालं. इथंच उत्तर आपलं निघालं. NS, इथं NS नाही म्हणजे हा पर्याय कट झाला, इथं NS नाही म्हणजे हा पर्याय कट झाला, इथं CS म्हणजे हा पण कट झाला, NS फक्त इथे म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. तरी पण आपण याचं पुढचं उत्तर बघून घेऊ. इथं A ला T दिलंय, म्हणजे इथं पण आपल्याला A ला T's मिळणार. इथं N ला O दिलंय, म्हणजे इथं पण आपलं O राहणार. इथं K ला L दिले, तर आपलं इथं पण L राहणार, म्हणजे NSTOL. आता आपण याला काय नाव देऊ, तर आपण असं नाव देऊ शकतो, म्हणजे या पॅटर्नला असं नाव देऊ शकतो की दोन शब्दांवरून तिसऱ्या शब्दाचा कोड ओळखणे, राईट. ॲज अ नोट्स मी अशा शब्दांमध्ये माझे जे नोट्स बनवत होतो ना, मी जेव्हा अभ्यास करायचो परीक्षेचा, तर तेव्हा अशा शब्दांमध्ये मांडणी करायचो जी आपल्याला समजली तेच नोट असतात. असं काही खूप उच्च लँग्वेज वगैरे असं काही वापरायचं नसतं. आपण आपल्याला जे समजतं, आपण ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहोत, जे शब्द आपल्याला समजतात त्याला आपण नोट्स म्हणतो. मी तरी म्हणतो, बाकीचं माहीत नाही. मग ते शब्द आपल्या घरचे असतील, काहीतरी नवीनच शब्द असतील, आपल्याला समजतं, विषय संपला. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. एका निश्चित सांकेतिक भाषेत TSAE या शब्दाला TSEW असं लिहितात, तर आपल्याला
STRON कसं लिहिणार असं इथं आपल्याला विचारलंय. आता इथं खूप सारे जण कन्फ्यूज होऊन जातील. ठीक आहे, इथं खूप सारे जण कन्फ्यूज होऊन जातील की हा बिलकुल नवीन पॅटर्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न येतात. याची पण तयारी पूर्ण असायला पाहिजे. आता मी तुम्हाला जर याचं लॉजिक सांगेल तर तुम्ही म्हणाल सर असे प्रश्नही असा तर विचार कोण करू शकतो. मग आता तुम्ही बघा TSAW या 4 लेटर पासून कोणता शब्द तयार होतो का आणि TSEW याच्यापासून कोणता शब्द तयार होतो का. आठवा, विचार करा. एक शब्द तयार होतो. ठीक आहे, ज्यांना पण तो शब्द आठवला असेल, कळाला असेल, समजला असेल ते कमेंट करून सांगू शकता की सर मला प्रश्न क्रमांक 17चा तो शब्द तेव्हा तुम्ही सांगितल्यावर कळाला होता. ठीक आहे, मी सांगितल्यावर तर सगळे सांगतील की ठीक आहे आम्हाला सर तो कळाला होता, पण जेन्युइनली सांगायचं की सर मला तेव्हा तुमच्या सांगण्या अगोदरच तो कळाला होता. ठीक आहे, मी त्याचा रिप्लाय नक्कीच देईल. मग आता TSAW म्हणजे याच्यापासून एक शब्द तयार होतो तो म्हणजे EAST, ईस्ट. राईट, ही दिशा झाली ईस्ट आणि ईस्टचं अपोजिट आहे वेस्ट. मग इथं ईस्ट उलट क्रमाने लिहिलंय. ठीक आहे, उलट क्रमाने लिहिलंय आणि खाली वेस्ट उलट क्रमाने लिहिलंय. मग जर हा लॉजिक जर असेल तर मग सांगा मला STRON याच्यापासून कोणती दिशा, कोणता शब्द तयार होतो. तर सरळ सरळ आहे ना, नॉर्थ हा शब्द याने तयार होतो. मग नॉर्थच्या अपोजिट काय येतं तर सर नॉर्थच्या अपोजिट साऊथ येतं ना. मग काय येईल आपलं उत्तर, साऊथचा जर उलट केलं आपण. ठीक आहे, तर HTUOS. बघितलं कसा लॉजिक होता. STUOS कुठे, STUOS पर्याय क्रमांक C. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा येतात की दिलेल्या शब्दामध्ये एक शब्द दडलेला असतो आणि त्याचं जे कोड असतं ते त्याच्या अपोजिट असतं किंवा त्याचं समानार्थी असतं आणि त्याच्यावरून आपल्याला लॉजिक लावून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असतं. ठीक आहे, चल पुढे अजून एक प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 18. बघूया इथं काय लॉजिक लागतं. तर इथं YLEAR याला त्यांनी लिहिलंय टीला. काय लिहिलंय, टीला. ओके, आणि आपल्याला विचारलंय की DLCO. चला ठीक आहे, तुम्हाला अजून एक 10-15 सेकंदांचा वेळ देतो मी. या 5 लेटरवरून कोणता शब्द तयार होतो ते बघा. 5 लेटरवरून कोणता शब्द तयार होतो आणि या 4 लेटरवरून कोणता शब्द तयार होतो ते तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, करा विचार. बघा YLER आणि खाली आहे टेला. तर YELER याच्यापासून एक शब्द तयार होतो. तो शब्द आहे तोच लॉजिक बरं का आपला, अपोजिट वर्डचाही लॉजिक आहे. याच्यापासून एक शब्द तयार होतो EARLY, अर्ली म्हणजे लवकर, जलद. आणि त्याचे अपोजिट काय असतं, त्याच्या अपोजिट असतं सर लेट. दिसतंय मग तुम्हाला हा लॉजिक, अर्ली इथं आणि लेट इथं. ठीक आहे, मग आता तोच लॉजिक याचा लावा. DLCO या 4 लेटर पासून कोणता वर्ड तयार होतो, तर बघा त्याच्यापासून तयार होतो कोल्ड. ठीक आहे, आणि कोल्डचं अपोजिट काय, कोल्डचं अपोजिट आहे हॉट. मग हॉट कसं लिहिणार तर THO, सॉरी THO नाही, TOH है ना, उलट लिहायचं ना, TOH. कुठे आहे TOH, काय चुकलं.
ओके ओके हां, इथं माझी रचना चुकली. ठीक आहे, रचना चुकली. काय झालं तिथं? हॉट आपल्याला कसं लिहिता येईल? आपण शब्द तर बरोबर ओळखलाय, पण इथं त्यांनी बघा कोल्डमध्ये हा चौथा लेटर आहे, हा तिसरा आहे, हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे. ठीक आहे. आणि हॉटमध्ये हा तिसरा आहे, हा दुसरा आहे, हा पहिला आहे. तर पहिला त्यांनी लिहिला आहे 3, हां त्यांनी पहिले तिसरा लिहिला आहे. नाही जाऊ द्या, असं काहीतरी माझ्या पर्यायामध्ये चूक झाली असेल, पण THO पर्यायामध्ये फक्त इथे पर्याय क्रमांक C मध्ये. मग असंच काही प्रश्न असेल माझ्याकडून, बाय मिस्टेक काहीतरी चूक टाईप झालं किंवा चुकलं असेल. ठीक आहे. तर THO फक्त पर्यायामध्ये C मध्ये, तर आपलं पर्याय C हे उत्तर बरोबर असणार आहे. तेवढं समजून घ्या. प्रश्न क्रमांक 19. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. सिस्टर SISTER या शब्दाला कसं लिहिलंय तर JIJBEI. आणि आपल्याला कोणत्या शब्दाचं कोड काढायचं तर आपल्याला ब्रदर या शब्दाचा कोड इथं आपल्याला काढायचा आहे. बघा इथं थोडं लॉजिक आपल्याला जास्त लावावं लागेल. आतापर्यंत जे प्रश्न होते ते थोडे सोपे होते, म्हणजे लॉजिक इझिली होते. आता इथं थोडं आपल्याला तेच आपली मागच्या व्हिडिओची पद्धत की आपल्याला इथं जे प्लेस व्हॅल्यूज आहे त्या प्लेस व्हॅल्यूचा इथं आपल्याला वापर करावा लागेल. मग इथं S ची प्लेस व्हॅल्यू 19 आहे. ठीक आहे. I ची प्लेस व्हॅल्यू 9 आहे, S ची 19 आहे, T ची 20 आहे, E ची 5 आहे, R ची 18 आहे. ठीक आहे. J ची 10 आहे, I ची 9 आहे, S ची 10 आहे, B ची 2 आहे, E ची 5 आहे, I ची 9 आहे. मग बघा काय लॉजिक आपल्याला इथं लागताना दिसतोय, काय लॉजिक लागताना दिसतोय, काय लॉजिक. बघा एक मेथड तुमच्याकडे अशी पण आहे की समजा इथं तुम्हाला टी ला कोणता शब्द दिलाय, टी साठी तुम्ही बी इथं वापरलाय, मग तुम्ही सरळ सरळ इथं पण टी साठी बी वापरू शकता. म्हणजे चौथं लेटर बी, पण सगळीकडे चौथं लेटर तर बीच आहे ना, इथं चौथं लेटर बीच आहे. मग ही पद्धत आपली इथं कामाला येणार नाही. मग एक 18 वर आपलं आर आहे, इथं पण आर आहे, तर आर ला त्यांनी आय वापरलंय. ठीक आहे. म्हणजे शेवटचं आपलं पद आय राहणार. मग प्रत्येक ऑप्शन मध्ये आय दिलंय, म्हणजे जे परीक्षक आहे, जे आपली परीक्षा घेणार आहे ते कुठेतरी आपल्याला अडकवण्याचा या प्रश्नामध्ये प्रयत्न करत आहे, पण आपण अडकायचं नाहीये. मग आपण काय करायचं तर बघा एक लॉजिक तुम्हाला दिसतोय का की इथं S ची व्हॅल्यू 19 आहे. 19 चे जर आपण अंक जर बघितले तर 1 + 9 आहे. किती होते टोटल त्यांची 10. मग आहे का 10 प्लेस व्हॅल्यू असणारा लेटर इथे अल्फाबेट इथे आहे, राईट. दुसरा आपला लेटर आहे आय ची प्लेस व्हॅल्यू आहे 9. 9 ला ऍडिशन साठी काहीच नाहीये, म्हणजे एक सिंगल तो एकक अंक आहे. मग 9 साठी 9 वापरला त्यांनी. मग पुन्हा S ला पुन्हा 10 वापरले, म्हणजे 10 जे. आता इथं टी बघा, टी ची प्लेस व्हॅल्यू आहे 20. 20 म्हणजे 2 + 0 बरोबर 2. मग 2 साठी वापरला का बी, बिलकुल वापरला. इथं E ची प्लेस व्हॅल्यू 5 आहे, तो एकक अंक आहे, म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी काहीच न करता 5च्या 5 वापरला. आणि R चे प्लेस व्हॅल्यू आहे 18. 18 म्हणजे 1 + 8, 1 आणि 8 9, म्हणजे 9 ची प्लेस व्हॅल्यू असणारा लेटर आहे. सिंपल. मग इथं आपण पुन्हा प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊया. ब्रदर मध्ये पण प्लेस व्हॅल्यूज आपण लिहून घेऊया. तर B ची प्लेस व्हॅल्यू 2, R ची 18, O ची 15, T ची 20, H ची याची गरज नाही, आपण एवढेच बघून घेऊ, याच्यातच बघून घेऊ. मग इथं जर 2 असेल तर इथं 2 एकक अंक आहे, म्हणजे त्याचे पण बी येणार. 2 प्लेस व्हॅल्यू असेल तर 20 येणार. आर साठी आपल्याला पुन्हा इथं आय म्हणजे 9, O 15 आहे, 1 आणि 5 म्हणजे 6. 6 ही प्लेस व्हॅल्यू कोणत्या लेटरची आहे तर 6 ही प्लेस व्हॅल्यू
एफ ची आहे. मग पर्यायामध्ये बघा की BIFB सुरुवातीचे 4 लेटर कुठे आहे? तर BIFB इथं EIFB आहे नाही, BIEB आहे नाही, EIEB आहे नाही. पर्याय क्रमांक D हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. का लॉजिक मिळाला आपल्याला या प्रश्नावरून? तर या प्रश्नावरून आपल्याला हा लॉजिक मिळाला की वरच्या दिलेल्या शब्दामधल्या अल्फाबेटच्या प्लेस व्हॅल्यूच्या अंकांची बेरीज त्याच्या कोडमधील अंकाची प्लेस व्हॅल्यू होऊ शकते. ठीक आहे, नवीन कोड शिकायला मिळाला. आवडत असेल, समजत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब तुमच्या मनावर आहे. वाटत असेल तुम्हाला की या चॅनलवरून तुम्हाला काही ना काही फायदा होईल तर करा, नाही केलं तर काही अडचण नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 20. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 20 लिहून घेऊ. CHROMATIC या शब्दाला काय लिहिलं त्यांनी? तर सॉरी हा दुसराच लिहितो. या शब्दाला त्यांनी लिहिलं आहे XSILNZGRX. ठीक आहे, आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की जनरेशन GENERATION याला कसं लिहिणार? बघा सरळ आहे. इथं मला CXHSRIOLMNAZIGIRCX हे मला सरळ अपोजिट लेटर दिसत आहे. पुन्हा तुम्हाला गोष्ट सांगतो. CX6 HS हायस्कूल, RI इंडियन रेल्वे, OL लो, MN मनसे, AZ आज, GT रोड. ओके, IR इंडियन रेल्वे, CX6 काय येईल आपलं उत्तर? तेच GT रोड, EV NM EV R IR AZ ST LO सॉरी इथे OL NM बघा TVMV ओके, IZSL IZG चुकलं का माझं? TVMV IZ हा सॉरी इथं टीचं S नाही आहे, G आहे. GT रोड इथं G आहे. मग G आयचं इंडियन रेल्वे इथं हे पण चुकलं माझं. ठीक, IR इंडियन रेल्वे. तर TVMV IZGRLM पर्याय क्रमांक A इज माय करेक्ट आन्सर. ठीक आहे, चल नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21 बघूया. इथं काय पॅटर्न आहे? इथं आहे बघा ABCD या शब्दाला त्यांनी लिहिलंय BDFH. ठीक आहे, आणि आपल्याला HGFE या शब्दाचा कोड काढायचा आहे. मग काय करू आपण? प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊ. 1 2 3 4 इथं 2 4 6 8 इथं H ची काय 8 G ची 7 F ची 6 E ची 5. ठीक, आता 1 आणि 2 2 आणि 4 3 आणि 6 4 आणि 8 काय लॉजिक लागतंय? तर गुणिले 2 म्हणजे 2 पट. मग इथं तेच गुणिले 2 8चं 16 7चं 14 6चं 12 E चं 10.
मग 16 साठी काय येईल P, 14 साठी काय येईल N, 12 साठी L आणि 10 साठी J. PNLJ कुठे आहे PNLJ? PNLJ पर्याय क्रमांक A. काय नाव देऊ शकतो आपण याला? आपण याला नाव देऊ शकतो दुप्पट. ठीक आहे, दुप्पट वगैरे काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी काय अडचण नाही. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. याच्या पुढचा प्रश्न क्रमांक 22. फिलो 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 FILO याला कसं लिहिलं आहे तर असं लिहिलं आहे BCDE. F ची प्लेस व्हॅल्यू 6, I ची 9, L ची 12, O ची 15, B ची 2, C ची 3, D ची 4, E ची 5. काय संबंध आहे? काय संबंध आहे? काय संबंध आहे? 6 आणि 2 चा संबंध काय? ठीक आहे, 9 आणि 3 चा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. इथं बघा आपल्याला भागिले 3 चा पॅटर्न दिसतो. भागिले 3 चा पॅटर्न शोधून काढला आपण. मग इथं आपल्याला कशाचं काढायचं आहे तर XURO लिहून घ्यायची प्लेस व्हॅल्यू. X ची 24, U ची 21, R ची 18, O ची 15. तेच भागिले 3. मग 24 भागिले 3 8, 21 भागिले 3 7, 18 भागिले 18 भागिले 3 6 आणि 15 भागिले 3 5. ठीक आहे, मिळालं आपल्याला. मग काय येईल आपले लेटर्स काय येतील तर 8 कोणत्या लेटरसाठी आहे H, 7 वर काय G, 6 वर F E H G F E H G F E H G F E. पर्याय क्रमांक D. याला काय नाव देऊ शकतो आपण भागिले 3 पॅटर्न. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 23. गार्डन GARDEN. ओके, याला लिहिलंय HVS. बघा नवीन पॅटर्न आहे. 6 लेटर्स ऐवजी फक्त 3 लेटर्स मिळाले. आता आपल्याला BRIGHT याच्यासाठी शोधायचं आहे. आता आपण प्लेस व्हॅल्यूज इथं ऍड करूया. 7 1 18 4 5 आणि यांची 14. H किती आहे 8 22 आणि 19. काय 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 लॉजिक काय लॉजिक काय लॉजिक बघा. लॉजिक काय लागतो इथे 7 अधिक 1 8 18 अधिक 4 22 5 आणि 14 19. यांची बेरीज होऊन हा लेटर मिळाला. यांची बेरीज होऊन हा लेटर मिळाला आणि यांची बेरीज होऊन त्या प्लेस व्हॅल्यूचा हा लेटर मिळाला. झाला पॅटर्न ब्लॉक म्हणजे पॅटर्न अनलॉक झाला. मग इथं B ची 2 R ची 18 I ची 9 G ची 7 तुमच्या H ची प्लेस व्हॅल्यू तुमची किती आहे 8 आणि T ची 20. मग इथं 2 आणि 18 किती झाले 20, 9 आणि 17 16 आणि 8 आणि 20 28. ठीक आहे, ओके. मग 20 साठी तुमचं लेटर येईल T, 16 साठी लेटर येईल तुमचं P, 28 साठी कोणतं येणार तर तेच 28 साठी तो लेटर नाही म्हणजे 28 हे 26 पेक्षा जास्त आहे. त्याच्यामधून आपण 26 वजा करायचे, बाकी राहतात शिल्लक 2. मग इथं आपल्याला 2 ही प्लेस व्हॅल्यू असणारा लेटर पाहिजे, तो आहे B. TPB TPB. ठीक आहे, झालं विषय खलास. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 24. एका निश्चित सांकेतिक भाषेत जॅस्मिन, हु इज जॅस्मिन, JASMINE या शब्दाला TKCWASKISCO TKCWSXO असं लिहितात. तर आपल्याला लोटस ला कसं लिहायचं ठीक आहे. काय करू आपण तीच आपण प्लेस व्हॅल्यू देऊन टाकू पहिले.
10, 1, 19, 13, 9, 14, 5 खाली टी, 20, 11, 3, 23, 19, 24, 15. काय आहे बघा, 10, 20, 1, 11, 19, 3, 13, 23, 9, 19, 14, 24, 5, 15. दिसते का 10 आणि 20 मध्ये काय आहे तर अधिक 10. 1 आणि 11 मध्ये अधिक 10. मग 19 आणि 3 मध्ये अधिक 10 आहे का? बिलकुल आहेत, कारण 19 आणि 10 होतात 29. हे झाले 26 पेक्षा जास्त. 26 म्हणून 29 मधून 26 वजा केले तर आपलं उत्तर येईल 3, म्हणजे 3 ओके. 13 आणि 10 23 ओके. 9 आणि 10 19 ओके. 14 आणि 10 म्हणजे 24 ओके. आणि 5 आणि 10 15 ओके. मग आता आपण जर इथं बघितलं तर L ची प्लेस व्हॅल्यू आहे 12, O ची 15, T ची 20, U ची 21 आणि S ची 19. मग ऍड करूया. चल भैया, अरे चल भैया, अरे चल भैया. मग इथं 22, 15 आणि 10 25, 20 आणि 10 30, 21 आणि 10 31, 19 10 29. याच्यातून 26 जर आपण वजा केले, 26 जर वजा केले तर इथे राहतात आपले 4. याच्यातून 26 वजा केले तर आपले राहतात 5. याच्यातून 26 वजा केले तर आपल्याला राहतात 3. म्हणजे 22 साठी कोणता वर्ड यूज होणार? 22 साठी होणार V, 25 साठी होणार Y, 4 साठी होणार D, 5 साठी होणार E आणि 3 साठी होणार EU. VYDEC, VYDEC पर्याय क्रमांक A हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25 आणि सेकंड लास्ट प्रश्न आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ एंड होऊन जाईल. हायड्रोजन HYDROGEN कसं लिहिलं या शब्दाला? असं लिहिलं आहे GCJZS, थांबा काहीतरी राहिलं, JCJZ YSSD आणि आपल्याला अँटीमनी ANTIMN, ठीक आहे, याचं आपल्याला काढायचं आहे. मग काय करणार आपण? ठीक आहे, आपण याला पण प्लेस व्हॅल्यू देऊन टाकू. 8, 25, 4, 18, 15, 7, 5, 13, 10, 3, 10, 26, 25, 19, 19, 4. काय लॉजिक लागतंय बघा. 8 आणि 10 काय? अधिक 2. 25 आणि 3 26. 27 म्हणजे 1, 28 म्हणजे 2, 29 म्हणजे 3, म्हणजे 4 ऍड केल्यावर 3 मिळतात. ठीक आहे, इथं झालं 4. 6 आणि 10 म्हणजे +6. 18 आणि 26 +8. 15 आणि 25 अधिक 10. 7 आणि 19 अधिक 12 म्हणजे समसंख्यांची वाढ होते. ठीक आहे, मग तोच पॅटर्न आपण इथं बघून घेऊ. इथं 1 A ची प्लेस व्हॅल्यू, ठीक आहे, 14, 20, 9, 13, 15 यांची 14 आणि Y 25. ठीक आहे, A मध्ये जर 2 ऍड केले तर 3, म्हणजे C आहे का? C 2 पर्यायामध्ये हा कट झाला, हा कट झाला. N मध्ये जर आपण 4 ऍड केले तर आपल्याला मिळेल 18. 18 साठी कोणतं लेटर आहे? 18 साठी आपल्याला मिळेल R कुठे? C मध्ये. पर्याय क्रमांक C आपलं उत्तर इथं बरोबर आहे. बाकी काही चेक करायची गरज इथं नाहीये. ठीक आहे, आता तुमच्या
अभ्यासासाठी हा शेवटचा प्रश्न. मोबाईलला झॅमसम असं लिहिता तर त्याच भाषेत ट्यूमरला कसं लिहिणार? या प्रश्नाचं उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. खूप बेस्ट होता असं, आजपर्यंतचा बेस्ट सेशन होता असं मला वाटतंय. ठीक आहे, थँक्यू, गुड नाईट.